जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हापतनार गावात सय्यद आदिल हुसेन शहा या घोडेवाल्याच्या कुटुंबाकरताचं घर त्यांना सोपवण्यात आलंय। हे घर कसं आहे, घरामध्ये काय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। सध्या मी पहलगाम मध्ये आलेलो आहे आणि अगदी माझ्या मागेच आपण बघू शकतो या ठिकाणी शहीद सय्यद आदिल हुसेन शहा याचं नवं घर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाजीराव चव्हाण यांच्या सहाय्याने जे आहे या ठिकाणी आदिल शहाचं घर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आणि नेमकं हे घर कसं आहे हे आता आपण बघायला जाऊयात। नेमक्या घराच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळं बघायला आपण आता जाऊयात। आणखी अर्थातच या घराची चर्चा संपूर्ण पहलगाम मध्ये नाही, संपूर्ण जम्मू काश्मीर मध्ये नाही, तर संपूर्ण देशात या घराची चर्चा सुरू आहे। आणि अर्थातच घराच्या आतमध्ये मी आलेलो आहे आणि घराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी किचन सध्या आपण बघू शकतो आणि अर्थातच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। इतकंच नव्हे तर या ठिकाणी आता आदिल शहा याचा फोटो देखील आहे, ब्लँकेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, इतर सामग्री ज्या लागतात त्या देखील या ठिकाणी दिसत आहेत, पडदे आहेत, मोठ्या मोठ्या खिडक्या या देखील बांधून दिलेल्या आहेत। त्यामुळे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीर मध्ये देखील काय करू शकतात याचा एक थेट पुरावा आलेला आहे। या घरामध्ये आजपासून त्याचे कुटुंबीय जे आहेत ते देखील राहायला येणार आहेत। बघू शकतो कार्यक्रम हे आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। एक घर बांधून दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी। संपूर्ण शिवसेनेकडनं जे आहे एक मोठी मदत आदिल शहाच्या कुटुंबियांना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।